ती फक्त रडत होती आणि रडत रडत हो म्हणायची. आणि मला असं झालं की हे काय आहे सगळं. फायनली मी माझ्या 18 मंथच्या बेबी गर्लचं ब्रेस्ट फिडिंग बंद केलं आणि माझ्यासाठी खरंच खूप टफ होतं. खूप दिवस मी हा निर्णय घ्यायचा की नाही याचा विचार करत होते. मी रेवाला आधीपासूनच सांगायचे, दुधू छी झालंय, दुधू बंद झालंय, दुधू संपणार आहे. मी फक्त तिची रिॲक्शन बघत होते, तिला रेडी करत होते. मी आणि दुर्वेशने खूप वेळा फीडिंग शिवाय झोपवण्याचा प्रयत्न केलाय, पण ती ऐकायचीच नाही, खूप रडायची. तिला फक्त फीड केलं तरच ती शांत व्हायची, फीड केलं तरच झोपायची आणि रात्री तर 1-1.5 तासाने, प्रत्येकी 1-1.5 तासाने उठायची. आणि ह्या सगळ्याचा परिणाम आहे ना आमच्या नेक्स्ट डेवर दिसायचा. आमच्या दोघांची झोप पूर्ण नाही व्हायची, दुसऱ्या दिवशी आमच्यात अजिबात कामाची एनर्जी नसायची. त्याच माझं ऑफिसचं काम, त्याचं काम. आणि जेवढं मी तिला तिचं फिडिंग कमी करायला बघते तेवढे तिची डे फिडिंग सुद्धा वाढायला लागली. हळूहळू तिचे डिमांड्स पण खूप वाढायला लागली आणि त्यामुळे माझं सुद्धा फ्रस्ट्रेशन वाढायला लागलं. मला अजिबात काम करायला वेळ नाही मिळायचा. थोडंसं काय झालं की ती यायची, फीड परत जवळ बसा, परत तो वेळ घाला. म्हणजे एवढं मला फ्रस्ट्रेशन झालेलं एकेका वेळी की ती फक्त तेच 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 त्याच्यामुळे माझा दुसऱ्या कामावरती खूप इफेक्ट व्हायला लागला. आणि ह्या सगळा वेळ मी 1-2 महिना घालवला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. तेव्हा मला कळालं की माझी मुलगी हळूहळू किंवा जेंटल बिनिंग अजिबात एक्सेप्ट नाही करणार. म्हणून मी एक दिवस ठरवलं की बस आज करायचंच आहे. की आम्ही, कारण की आम्ही प्रत्येक वेळी सॅटर्डे संडेचा वाट बघायचो, कारण की ती खूप रडणार आणि मग नेक्स्ट डे आपल्याला सुट्टी आहे तर आपल्याला तिला शांत करायला वेळ असेल, मग आपल्याला पण झोप वगैरे होणार नाही, तर चालून जाईल, 2 दिवसात आपण ते रिकवर करू वगैरे असं सगळं. पण त्या दिवशी आय थिंक ट्यूजडे होता. मी एवढं फ्रस्ट्रेशन झालेलं, मग मी ठरवून टाकलं की नाही आज करायचंच आहे. मी मन घट्ट केलं आणि विचार केला की बस मी आज करणारच आहे हे काही करून. आणि मी दुरेशला पण नाही सांगितलं, मी स्वतःच डिसिजन घेतलं आणि हे मी प्रोसीड केलं. आणि आय नो खूप लोकांना नाही आवडणार, सोशल मीडियावरती असं चाललं की एकदम जेंटल विनिंग करा, ते त्यांना नाही मग हे होत वगैरे. आय नो सगळं माहिती आहे, पण मला माझी मुलगी माहिती आहे ना, ती काय काय गोष्टी एक्सेप्ट करू शकते आणि काय गोष्टी नाही एक्सेप्ट करू शकत. त्यामुळे मला हा डिसिजन घ्यावा लागला आणि मला कारल्याचा रस लावावा लागला तिचं ब्रेस्ट फिडिंग थांबवण्यासाठी. आणि जसं तिने पहिली टेस्ट घेतली ती इतकी रडायला लागली, ती इतकी रडायला लागली, म्हणजे मी तर खूप इमोशनल झालेले. मला समजत नव्हतं, मला समजत नव्हतं मी काय करू. फक्त दुर्वेश सोबत होता म्हणून मग मी ते सगळं करू शकले. दुसऱ्या मग पुढच्या 5-10-15 मिनिटासाठी ती रडतच होती. मग आम्ही तिला वेगळीकडे जरा दुर्लक्ष केलं, दुसरीकडे तिचं मन वळवलं. तिला फक्त एवढं सांगत होतो की बघितलं दुधू छी झालाय, दुधू छी झालाय, पण ती रडतच होती आणि फक्त रडत रडत हो म्हणायची. तरी पण ती रडत रडत हो म्हणायची. आणि मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना पण आता गूजबम्स येतात. या सगळ्यामध्ये समहाव आम्ही आमचा दिवस सांभाळला. पण जशी रात्र येत होती तशी मला खूप भीती वाटत होती. ती रात्र मी कधीच विसरणार नाही. खूप खूप भीती वाटत होती, खूप चॅलेंजिंग होतं. ती खूप रडली. मी अक्षरशः म्हणजे ती जेव्हापासून बसायला लागले तेव्हापासून आम्ही हॉलमध्ये झोपतोय, बेडवरती झोपत नाहीये. मी अक्षरशः बेडरूममध्ये जाऊन लपून बसलेले होते आणि हे लोक हॉलमध्ये होते आणि ती रडत होती आणि ती फक्त मम्मा 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 चाललेलं तिचं. आणि दुसरं ती काहीच करत नव्हती. असं अक्षरशः अर्धा तास तरी गेला असेल की ती रडतच होती. दुरुशने तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला. मला कित्येक वेळा वाटत होतं की जाऊ दे यार, मी परत फीड करते, नंतर बघू. पण नाही, दुरुशने थांबवलं. दुरुश बोलला नाही थांब, म्हणून नको, आता एक फर्स्ट आपण स्टेप उचलली, आता ह्याच्या पुढे आता परत नाही आपल्याला मागे जायचं. त्याच्यामुळे मी खरं करू शकले. आणि ती एवढी रडत होती, मी म्हटलं ठीक आहे चल, मी फीड नाही करत तिला, पण तुम्हाला जवळ दे तिच्या. मग मी तिला फक्त जवळ घेतलं, तिला मिठी मारली, हग केलं, शांत केलं तिला. आणि फक्त एवढंच म्हणत राहिली, बाबू दूध छिछी झालंय, मी नाही देऊ शकत. ती फक्त रडत होती आणि रडत रडत हो म्हणायची. आणि मला असं झालं की हे काय आहे सगळं. पण त्या रात्री ना ती पुन्हा पुन्हा उठत होती. एक एक तासांनी ती नॉर्मल रोजच्या सवयीप्रमाणे उठायची आणि दुधूसाठी विचारायची. मी प्रत्येक वेळी तिला उचलून घ्यायची. मी त्या रात्री नाही झोपली. प्रत्येक वेळी तिला उचलून घ्यायच्या वेळेस नाही बाबू दूध छिछी झालंय, मी नाही देऊ शकत. तर पहिले 3-4 दिवस ॲक्च्युअली तसेच गेले. 3 ते 4 दिवस हेच कंटिन्यू चालू होतं रुटीन, की ती उठायची आणि विचारायची मम्मा दुधू. मग मी बोलायची नाही. मग ती रडत रडत हो बोलायची. मी सोशल मीडियावरती बघितलेलं की सगळे मॉम्स बोलतात की 3 ते 4 दिवस जातात ह्या सगळ्या गोष्टीसाठी. तर मग मी त्या 3 ते 4 दिवसाचा खूप वेट करत होती. मला पण रात्रीची झोप नव्हती लागत ह्या सगळ्या गोष्टीसाठी. आणि तिच्यासाठी मी स्पेशली जागी असायचे की ती जर उठली तर मी पटकन तिला घेईन, परत परत कडल करेन आणि परत झोपेन. पण
5व्या दिवशी वगैरे तिने सकाळचं विचारायचं पण बंद केलं दुधू. आणि रात्री पण तिने हळूहळू कमी केलं. जी फ्रिक्वेन्सी असते विचारण्याची, जे आधी ते 7-8 वेळा विचारत होती, ती ते 2-3 वेळा विचारलं. झोपताना विचारायची, मग परत बंद झालं. पण रेवाने ॲक्च्युली 7 ते 8 दिवस घेतले ह्या गोष्टीला किंवा रुटीनमध्ये बसवायला. पण मला एवढं प्राऊड वाटतं तिच्यावरती, एवढं प्राऊड वाटतं की खरंच आपले लहान मुलं एवढे लहान असतात ना, पण एवढे समजूतदार असतात, एवढे समजूतदार असतात. तिने एवढं समजून घेतलं. म्हणजे मी तर ह्याच्यापेक्षा खूप मोठा कलेश एक्सपेक्ट करत होते, की खूप अजून काहीतरी होईल, खूप मोठं काहीतरी होईल. म्हणजे ती अक्षरशः म्हणजे मला असं होईल, की मला द्यावंच लागेल तिला. एवढी ती रडेल, पण नाही, तिने ते एक्सेप्ट केलं ती गोष्ट. आणि 6व्या-7व्या दिवशी तिने हळूहळू ह्या सगळ्या गोष्टी एक्सेप्ट करायला लागल्या. आता मला हा व्हिडिओ बनवायचा होता, पण मला व्हिडिओ बनवायची हिंमतच होत नव्हती, किंवा कसं मी हे सगळं सिच्युएशन तुमच्या सगळ्यासोबत एक्सप्लेन करू, तुम्हाला सगळ्यांना कसं सांगू हे मला सुचत नव्हतं. तर आज मी फायनली मला सगळ्यांना सांगते आहे. तर ह्या गोष्टीला हे मी 9 जूनला केलेलं होतं. जुलै झालं, आता ऑगस्ट येईल, म्हणजे ऑलमोस्ट 2 मंथ्स होतील आता. आता ती पूर्णपणे विसरली आहे, पूर्णपणे विसरली आहे. आता ती अजिबातच विचारत नाही. हे ॲक्च्युली म्हणजे एकदा एकदा पण ती विचारायची. हे मला वाटतं त्या गोष्टी तिने 10-15 10व्या 10th डेला किंवा 15व्या डेला ती विचारत होती, की मम्मा दुधू. मी तिला बोलायची नाही, दुधू छी झालंय. नंतर मग तीच बोलायला लागली, दुधू काय झालंय, मग ती छी झालंय, असं ती स्वतःच आन्सर करायला लागली. तेव्हा मला एवढं हे झालं, की आपलेच बाबू लोक आपल्याला समजून घेतात, आपण नाही त्यांना समजून घेते, ते आपल्याला समजून घेतात असं वाटायला लागलं. आणि मग असं सगळं करत करत तिची दुधूची डिमांड बंद झाली. आणि जसं मी तुम्हाला बोलले, की ह्या गोष्टीला आज 2 महिने झाले, ऑलमोस्ट 2 महिने पूर्ण होतील. आता ती अजिबात दुधू नाही मागत, काहीच नाही करत. उलटा ती तिचे मील्स वाढले, तिचं मील्सचं पोर्शन वाढले, ती खूप छान खाते आता. आणि खूप छान जेवते. आणि ट्रस्ट मी मॉम्स, जर तुम्हाला तो फर्स्ट स्टेप घ्यायचा असेल, आय नो खूप टफ आहे, खूप टफ आहे, पण तो फर्स्ट स्टेप जर तुम्ही घेतलात ना, पाठीवळून नका बघू, नका बघू. मी खरंच सांगते तुम्हाला. कारण की त्या सगळ्यानंतर माहिती आहे, की ही इमोशनल खूप टफ जर्नी आहे, तो इमोशनल एक पार्ट आहे. पण ह्या सगळ्यानंतर जेव्हा तुमची झोप पूर्ण व्हायला लागते, ते जेव्हा जास्त मील्स खायला लागतात, आणि ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी होतात नंतरच्या, तेव्हा आपल्याला वाटतं की येस, तुम्ही डिसिजन घ्याल की नाही, मला आज स्टॉप करायचं आहे. तो जर फर्स्ट स्टेप तुम्ही घेतली असेल, की बस मला आज बंद करायचं आहे, तर त्या फर्स्ट स्टेप घेतल्यानंतर परत पाठी वळणं नाही आहे. जस्ट इट्स अ मॅटर ऑफ 4 to 5 days, आणि यू विल बी ऑल सॉर्टेड. नाही होणार नंतर काही त्रास मग तुम्हाला. मला खरं सांगे, हे सगळं सांगताना मला एवढे गुजबम्स येत आहेत ना. कधी कधी आई म्हणून सर्वात कठीण निर्णय हे आपल्याला घ्यावे लागतात, आणि हेच आपल्या बाळासाठी आणि आपल्यासाठी योग्य असतात, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि येस, जितकी ती रडली त्याच्या डबल टिब्बल मी रडली. खरंच सांगते, इट्स अ टफ, बट मॉम, यू आर नॉट अलोन. तुम्ही तो फर्स्ट स्टेप घ्या, आणि तो फर्स्ट स्टेप घेतल्यानंतर पाठी वळू नका, प्लीज ट्रस्ट मी.